अंजनगाव तालुक्यातील हस्तापूर शिरसगाव येथील रहिवासी दादाराव शेरकर यांचे घरकुल यादीत नाव मंजूर होऊनही खात्यात पैसे जमा न झाल्याने त्यांनी आमदार गजानन लवटे यांच्या कार्यालयात भेट देऊन आमदारांना माहिती सांगितली। आमदारांनी तेथील ग्रामसेवक सुनील मोहोळ यांना त्यांच्या कार्यालयात फोन करून बोलावले। जर तुला यायला वेळ नसेल तर मी तुझ्या घरी येतो अशी धमकी सुद्धा आमदार लवटे यांनी ग्रामसेवक यांना दिली होती। काही वेळानंतर ग्रामसेवक हे आमदार गजानन लवटे यांच्या संपर्क कार्यालयात पोहोचले असता आमदारांनी ग्रामसेवकाचे कुठलेही ऐकून न घेता थेट मारहाण केली असा गंभीर आरोप आता ग्रामसेवक सुनील मोहोळ यांनी केलेला आहे। घरकुल लाभार्थी यांच्या बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे घरकुलाचे पैसे हे जमा होत नसल्याचे ग्रामसेवकाने आमदारांना सांगितले। मात्र तरीही आमदार गजानन लवटे यांनी ग्रामसेवकाला मारहाण केल्याचा गंभीर आरोप ग्रामसेवक सुनील मोहोळ यांनी केलेला आहे। माननीय आमदार साहेब यांचा घरकुल संदर्भात फोन आला। फोनवर ते माझ्यासोबत बोलले की तू ऑफिसला ये। मी म्हटलं मी ऑफिसला येतो, अर्ध्या घंट्यात येतो। त्यांनी म्हटले तू जर अर्ध्या घंट्यात आला नाही तर मी तुझ्या घरी येतो। दादांना मी म्हटलं मी अर्ध्या घंट्यातच तुमच्या घरी येतो। त्यानंतर मी सरपंचाची वाट पाहत होतो। सरपंच वेळानं आल्यामुळे पुन्हा मला माननीय आमदार साहेबांचा फोन आला। फोनवर त्यांनी सांगितलं तू येतं की मी तुझ्या घरी येऊ। त्यानंतर मी लगेच त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो। मी म्हटलं मी 5 मिनिटांनाच येतो दादा। तर मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला घरकुल संदर्भात विचारलं। मी घरकुल संदर्भात त्यांना सांगितलं की ग्रामपंचायतच्या याच्यात काही दोष नाही, ग्रामपंचायतनं पूर्ण प्रक्रिया केलेली आहे। यामध्ये बँकेचा आणि लाभार्थी यांचे आधार कार्ड लिंक नसल्यामुळे हे पैसे यांना मिळाले नाहीत। त्याच्यानंतर त्यांनी माझं काही म्हणणं न ऐकता मला त्यांनी मारहाण केली। या घटनेसंदर्भात जनविकास न्यूजच्या माध्यमातून आमदार गजानन लवटे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता आमदार लवटे यांनी ग्रामसेवकांनी केलेले आरोप फेटाळले असून मी कुठलीही मारहाण केली नाही, फक्त जनतेचे कामे हे तात्काळ व्हावे यासाठी मी ग्रामसेवकाला सूचना दिलेल्या आहेत व ग्रामसेवकांनी माफी सुद्धा मागितली आहे असे आमदार लवटे यांनी बोलताना सांगितले। आमदार साहेब होले बोलतो, पत्रकार। ते एक सचिवांचा एक व्हिडिओ तुमच्या याच्या संदर्भात व्हायरल झालेला आहे। काल ते घरकुल संदर्भात मारहाण केली, आपली काय प्रतिक्रिया याच्यावर? त्यांचं असं नाही भाऊ, नाही मारहाण वगैरे नाही काही केली। काय गोष्ट मला सांगा, आपण त्याला मारहाण कशाला करू? मला सांगा, आपण जे आपल्यापर्यंत जे लोक आलेले आहेत, जे ज्यांचं लोकांचा सांत्वन तो माणूस करून नाही राहिला, त्या माणसाला बोलणं माझं काम होतं। मारहाणाचा विषय नाही आहे, पण माझं असं मत आहे की ते त्या महिलेसोबत उद्धट भाषेत बोलून नाही, तुझा सासरा मेल्यावर म्हणजे आज बरोबर नाही आहे। जाऊ द्या, त्या माणसानं माफी मागितली, जाऊ द्या, ते काही चुकीचं आहे, जाऊ द्या, काही वाढवायला बोलत नाही, कारण आपल्याला त्यांच्याजवळून कामं करून घेणं आहे। पण असं वागणूक बरोबर नाही आहे। जर अशीच वागणूक होईल तर जर आमदारासमोरही अशा पद्धतीचं उद्धट बोलणं जर होत असेल भाऊ, तर मग सर्वसाधारण माणसाचं काय आहे, त्याचं काम होईल की नाही होईल? नाही, चालतेच आहे, होतच राहते, ह्या गोष्टी होणारच आहे। याच्यावर काही बवाल करण्याचं काही गरज नाही, काही काम नाही। तुम्ही तुमच्या हिशोबानं त्यांनी जो आरोप केला, तुम्ही समजा मारहाणीचा आरोप तुम्ही फेटाळला? नाही, मी काही पागल हो का मी असं काम करीन? ठीक आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।